नमस्कार मंडळी, मी आहे स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। नुकतेच आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि केंद्रामध्ये भाजप म्हणजेच एनडीएनं आपलं सरकार स्थापन केलं आहे। आता सर्वांना वेध लागले आहेत ते विधानसभेच्या निवडणुकांचे। महाराष्ट्रामध्ये गेल्या वेळेस 2019 साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या। त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणी काय बाजी मारली होती, कोणत्या पक्षाने किती जागा मिळवल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण थोडक्यामध्ये घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघूयात आज बीड जिल्हा तसा भाजपचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये गेवराई आहे, माजलगाव आहे, बीड आहे, त्यानंतर आष्टी आहे, केज आहे आणि परळी आहे। सुरुवातीला आपण बघूयात गेवराई मतदारसंघ। गेवराई मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयसिंह पंडित या दोघांमध्ये मुख्य लढत झाली होती। त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण पवार यांना तब्बल 99,625 एवढे मतदान पडलं होतं, तर विजयसिंह पंडित यांना 92,833 एवढं मताधिक्य होतं। आणि ह्या निवडणुकीमध्ये गेवराईमधून भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण पवार हे जवळपास तब्बल 6,792 मतांनी निवडून आले होते। दुसरा मतदारसंघ आहे माजलगाव मतदारसंघ। माजलगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाशदादा सोळंके हे उभे होते, तर त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाकडून रमेश कोकाटे हे देखील उभे होते। तर या दोघांमध्ये ही लढत झाली होती आणि या लढतीमध्ये माजलगावमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाशदादा सोळंके हे जवळपास 1,15,566 एवढं मताधिक्य घेऊन पुढे होते, तर भारतीय जनता पक्षाचे रमेश कोकाटे यांना 98,676 एवढं मतदान होतं। तर निश्चितच या दोघांच्यामध्ये माजलगावमधून जवळपास माजलगावच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाशदादा सोळंके यांना जवळपास 12,890 मतांनी विजयी केलं होतं। तिसरा मतदारसंघ आहे बीड शहर मतदारसंघ। बीड शहर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संदीप क्षीरसागर हे उभे होते। संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध जयदत्त क्षीरसागर म्हणजे त्यांचे काका हे शिवसेना या पक्षाकडून उभे होते। संदीप क्षीरसागर यांना 99,934 एवढं मताधिक्य पडलं होतं, तर जयदत्त क्षीरसागर शिवसेनेचे यांना 97,950 एवढं मतदान होतं। तर या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा फक्त 1984 मतांनी पराभव केला होता। ते चौथा मतदारसंघ येतो तो आष्टी मतदारसंघ। आष्टी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब आजबे आणि यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे भीमराव धोंडे या दोघांमध्ये ही मुख्य लढत झाली होती। आणि या आष्टीमधून त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब आजबे यांना 1,26,756 एवढं मताधिक्य होतं, तर भारतीय जनता पक्षाचे भीमराव धोंडे यांना 1,09,31 एवढं मतदान होतं। तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे भीमराव धोंडे यांचा पराभव हा 2981 मतांनी बाळासाहेब आजबे यांनी केला होता आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा आघाड ताब्यात घेतला होता। त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो म्हणजे केज मतदारसंघ। केज मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांमध्येच मुख्य लढत झाली होती। भारतीय जनता पक्षातर्फे नमिता मुंदडा ह्या उभ्या होत्या, तर पृथ्वीराज शिवाजी साठे हे काँग्रेस पक्षाकडून उभे होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। नमिता मुंदडा यांना 1,22,383 एवढी मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांना 89,400 मते घेऊन ते दुसऱ्या स्थानी राहिले। म्हणजेच या निवडणुकीमध्ये नमिता मुंदडा यांचं 32,983 मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या। 6वा मतदारसंघ आहे तो आहे परळी मतदारसंघ। या परळी मतदारसंघामध्ये खूप मोठी लढत होती। धनंजय मुंडे विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे। धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे होते, तर पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाकडून उभ्या होत्या। धनंजय मुंडे यांना 1,22,114 एवढं मतदान होतं, तर पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली असता त्यावेळेस त्यांना 91,413 एवढं मतदान पडलं होतं। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे विजयी झाले होते आणि भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांचा 30,701 मतांनी पराभव झाला होता। तर मंडळी, हे होतं बीड जिल्ह्याचं 2019चा आढावा। आता ह्यावेळेस काय होणार आहे, ह्यावेळेस कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट दिलं जातं आणि कोणाची ताकद किती हे आता लोकसभेमध्ये दिसलेलं आहे। तरी पण पुन्हा आता बघूयात आपण की येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं आणि काय नाही। हा बीड जिल्हा कारण नेहमी चर्चेचा विषय ठरलेला आहे। ह्या पूर्ण बीड जिल्ह्याच्या राजकारणावर आपली कायम नजर असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र।